मुंबई आग्रा महामार्गावर दिनांक 14/2/2025 रोजी सकाळी मुंबईकडून नाशिककडे जाणारी टाटा सफारी गाडी पाडळी फाट्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्यात 2 जण किरकोळ जखमी झाले। अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॉटवर उभे असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत ॲम्ब्युलन्स लगेचच अपघातस्थळी पोहोचली। तसं त्या जखमींना तात्काळ वाडीवरे इथल्या एका खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं। या अपघातात जखमी झालेले रुपेश भास्कर कोल्हे वय 38, मंगेश साठे वय 28, राहणार विंचूर निफाड यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या गोंदे फाटा इथं सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका सेवेनं तातडीनं रुग्णालयात दाखल केलंय। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।